नमस्कार मित्रांनो, बघा आता हे सोलर पंप आहे तो 3 HP चा आहे आणि हा घेतला आहे मागल सोलर कृषी पंप योजनेमधून महावितरणाकडून काय केलेलं आहे, घेतलेला आहे, भेटलेला आहे आणि बेस्ट त्याचं सामान वगैरे आहे. आता हे 3 HP चं म्हणल्यानंतर 6 पाट्या तुम्हाला पाहावयास मिळणार आहेत आणि 6च पाट्या काय होतात येतात आणि 6 पाट्या येत असल्यामुळं मग हा 3 HP चा सोलर आहे ना. आणि पाट्या पण एकदम हेवी आहेत. हे पहा तुम्ही आता एकदम दंडम पाट्या आहेत, पाहावयास भेटत आहेत तुम्हाला. त्यानंतर आणि ह्या पाट्या 2 in 1 आहेत. कारण ह्या काळ्या प्लेट आहेत, खालून पण काळी प्लेट आहे आणि वरतून पण दोन्हीकडूनही काय करत आहे, कॅप्चर करत आहेत. आणि त्यामुळं मग थोडंसं हे खूप दुसऱ्या सोलरपेक्षा जास्त काय करत आहे, पाणी मारत आहे. 3 HP चा आहे हा सोलर आहे ओसवाल कंपनीचा आणि हे मटेरियल पण चांगल्या क्वालिटीचं आहे. बघा आता हे सगळं ब्लॅक कलरच्या पाट्या वगैरे आहेत. त्यानंतर फाउंडेशन पण खूप दंडम आहे आणि जवळपास हे बघा आता फाउंडेशन खूप चांगलं आहे. त्यानंतर हे कंट्रोल पॅनल आहे, ओसवाल कंपनीचाच आहे आणि 6 पाटे आहेत हा. आणि त्याच्यानंतर हे बघा फिटिंग वगैरे एकदम व्यवस्थित करून दिलेली आहे. फिटिंगवाल्याकडून पण चांगल्या पद्धतीने आपण काय करायचे आहे, शेतकऱ्यांनी फिटिंग काम करून घ्यायचं आहे. कारण कधी कधी काय होतं, काही फिटिंगवाले काय करतात, काही सामान थोडंसं ॲडजस्टमेंट करून देतात आणि काही सामान राहिलेलं मग त्याच्या ज्या पिना वगैरे हे जे असतात ना, हे कंट्रोलरचे वायर वगैरे हे काय करतात, थोडंसं ॲडजस्टमेंट करून घेऊन जातात. असं बऱ्याच ठिकाणी होतं आहे. त्यानंतर अर्थिंगचं जे वायर आहे ना, हे वायर ते दिलेलं असतं मोठा बंडल, खूप मोठा बंडल. ते सुद्धा काय केलेलं आहे, हे वायर काही शेतकऱ्याचं काय केलेलं आहे, जे फिटिंग करणारे आहेत ना, त्यांनी घेऊन गेलेले आहेत. त्यामुळं मग फिटिंग करता की येणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे सुद्धा काय करायचं आहे, शेतकऱ्यांनी थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आणि खूप हेवी कलरचा चांगल्या कंपनीचा हा एक आहे ओसवाल पंप आहे सोलर. त्यामुळं मग हे जवळपास सगळं सामान ओसवालचंच आलेलं आहे. पाट्या दुसऱ्या कंपनीच्या काय केलेल्या आहेत, दिलेल्या आहेत. आणि बाकी मग मटेरियल पण खूप सुंदर आणि छानसं आहे, चांगलं आहे. ज्या शेतकऱ्याला घ्यायचा असेल सोलर पंप त्यांनी काय करा, ह्या कंपनीची निवड केली तरी काही अडचण नाही. एकदम चांगला पंप आहे. सध्या थोडंसं ढगाळ वातावरण असल्याकारणानं मी तुम्हाला थोडंसं पाणी कसा मारतो ते काय करत आहे, दाखवत आहे. बघा आता हे कंट्रोल पॅनल असल्याने एका साईडला हे स्विच ऑन ऑफ करायचं बटन आहे. त्याच्या साहाय्याने आपल्याला बघा आता पाणी किती मारतं हे थोडंसं मी काय करतो, डेमो तुम्हाला काय करत आहे, दाखवत आहे. म्हणजे तुमच्या काय होणार आहे, आता मोटर चालू झालेली आहे. ही बा इकडं एक विहीर आहे आमची आणि विहिरीतून मग काय झालेलं आहे, पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे. बघा आता थोडंसं पाणी पण तुम्हाला दिसेल. खूप चांगल्यापैकी काय करत आहे हे कंट्रोल जे आहे ना, बघा आता खूप मोठ्या प्रमाणावर काय करत आहे, पाणी देत आहे. ओसवालचा थोडंसं एवढं ढगाळ वातावरण असून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर काय आहे, पाण्याला स्पीड दिलेली आहे, स्पीडसुद्धा आहे. हे बघा खूप मोठ्या प्रमाणावर काय आहे, स्पीड आहे. मग ज्या शेतकऱ्यांना वाटत असेल की बुवा आपण आता कोणत्या कंपनीची निवड करावी आहे का नाही, कोणती कंपनी चांगली आहे, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, ओसवाल कंपनीचा पंप निवडायचा आहे. आम्ही आमच्या शेतामध्ये हा पंप बसवलेला असल्याने खूप चांगला पंप आहे. पाणी वगैरे थोडंसं ढगाळ आता थोडंसं बंद करून घेऊया, बंद केलेला आहे पंप. आणि ढगाळ वातावरणातसुद्धा चांगल्यापैकी बऱ्यापैकी काय होतो, हा चालतो. त्यामुळं मग ज्या शेतकऱ्यांना कंपनी निवडायची अडचण वगैरे येत असेल, आणि काही वेळेस काय होतं, सोलर पंप हा जो ओसवालचा आहे ना, ते येत नाही, दुसऱ्याच कंपन्या काय केल्या जातात, खूप मोठ्या प्रमाणावर दाखवल्या जातात. थोडंसं थांबून 1-2 दिवस परत गॅप टाकून काय होतात, कंपन्या त्याच्यामध्ये आपल्या लॉग इनला काय झाले जातात, मागल त्याला सोलरमध्ये येतच राहत असतात. त्याच्यामुळं मग घाई गडबड न करता काय करायचं आहे,
1-2 दिवस थांबून कधी कधी कंपन्या सारखं चालूच राहतात आलेल्या. एकदा कंपनी निवडायचा ऑप्शन आल्यानंतर कोटा सारखा उपलब्ध होत राहतो. जवळपास बऱ्याच 150च्या आसपास कंपन्या आहेत आणि काही चांगल्या कंपन्या आहेत. सगळ्याच तसे चांगल्या आहेत, पण ज्याचा अनुभव नाही आपल्याला, थोडंसं मग सर्व्हिसिंगचा त्याचा काही कंपन्याचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं मग ही जी वसवाल कंपनी आहे ना, ती चांगली आहे. मग शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, या 3 HP पंप आहे वसवालचा. कमी क्षेत्र असल्यामुळं काय होतं, हे 2 एकरलाच्या आसपास 1 हेक्टरच्या आतमध्ये असल्यामुळं मग 3च्या पंपाची निवड केलेली आहे. आणि 1 हेक्टरच्या पुढून असतं तर मग 5 HPचा आपल्याला काय झाला असता, पंप मिळाला असता. त्या सध्या तरी आता 5 HPचा नाही, हा 3च HPचा आहे. आणि 2 in 1 पाट्या आहेत सोलरच्या लाईट खेचण्यासाठी. त्यामुळं वरतून पण ब्लॅक आहे आणि खालून पण ब्लॅक आहे. पण वसवाल कंपनीचं थोडंसं या पाट्या काय केलेल्या आहेत, दुसऱ्या कंपनीच्या काय केलेल्या आहेत दिलेल्या आहेत. मी ह्या दाखवतो तुम्हाला. त्यामुळं मग ह्या ब्लॅक कलरच्या पाट्या थोड्या तुरळक कंपन्यालाच काय केल्या जातात, दिल्या जातात. बाकी मटेरियल एकदम छान आहे, सुंदर आहे, चांगलं आहे. ज्यांना काही हे ज्या शेतकऱ्यांना कंपनी निवडायचं थोडीशी चलबिचल होत असेल, अडचण वाटत असेल कोणती कंपनी चांगली आहे कोणती नाही, कोणती निवडा, तर ही वसवाल कंपनीचा 3 HPचा पंप आहे, चांगला आहे. 6 पाट्या वगैरे येतात हे तुम्हाला माहीतच आहे. फाउंडेशन पण चांगलं दंडम आहे. फक्त रवून घेता की जे रवणार येत असतात ना फिटिंगवाले, खड्डा वगैरे आपल्याला खोदायला लावतात, हे सगळं त्यांच्याकडेच असतं. सिमेंट, वाळू, खडी वगैरे खड्डा खोदायचं काम. त्यानंतर सामानाकडे बी थोडंसं लक्ष द्यायचं काय, कारण सामान ॲडजस्टमेंट करून ते काय करतात, सामान घेऊन जातात. त्याकडे हे पिना वायर असते ना, हे असे जे वायर आहेत त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांचं तक्रारी पण आलेल्या आहेत. अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, ज्यांना आता नवीन पंप येणार आहे तर नवीन बसायचे आहे तर फिटिंगवाले येतील, त्यांच्याकडे थोडंसं काय करायचं आहे, लक्ष देऊन काम करून घ्यायचं आहे. फिटिंग व्यवस्थित करून घ्यायची आहे. चांगला कंपनीचा सोलर आहे हा, 7 HPचा. तुम्ही काय करू शकतात, या कंपनीच्या वसवाल कंपनीच्या पंपाची निवड करू शकतात. चांगला पंप आहे आणि आणखीन असे बरेच चांगले पंप आहेत. तुमच्या अनुभवानुसारही तुम्ही काय करू शकतात, निवड करू शकतात. धन्यवाद.